सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 26 मार्च 2025 बुधवार रोजी भागवत एकादशी आलेली आहे. कॅलेंडरमध्ये बघितलं तर आज 25 तारखेला स्मार्त एकादशी आणि उद्या भागवत एकादशी सलग आलेल्या दिसतात. मग प्रश्न पडतो, स्मार्त एकादशी करावी की भागवत एकादशी करावी? तर एकादशीचं व्रत भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, विठू माऊली, रुक्मिणी मातेला समर्पित आहे. तर स्मार्त म्हणजे जे लोक ऋषी मुनी आहे, मोठे ज्ञानी विद्वान लोक आहे, ते हे स्मार्त एकादशीचं व्रत करतात. भागवत एकादशीचं व्रत वारकरी आणि भगवान विष्णूंची सेवा केली जाते. वारकरी लोक या दिवशी व्रत उपवास करतात किंवा आपण संसारिक व्यक्ती आपण भागवत एकादशीचं व्रत करत असतो. सर्वांना कळालं असेल, स्मार्त एकादशीचं व्रत हे ऋषी मुनी, मोठे ज्ञानी विद्वान लोक हे स्मार्त एकादशीचं व्रत उपवास करतात आणि आपण संसारिक व्यक्ती आपण भागवत एकादशीचं व्रत करत असतो. तर महिन्यातून 2 एकादशी तर वर्षातून 24 एकादशी येतात. बरेच लोक या 24 एकादशी करतात, तर काही लोक आषाढी कार्तिकी करतात. या 2 एकादशी खास करून जास्त करून उपवास केला जातो. तर आता उद्या तुम्ही भागवत एकादशीला उपवास नाही केला, आता ज्यांना जमेल, जे नेहमी उपवास करतात, या महिन्यातून 2 एकादशी येतात, वर्षातून 24, त्यांनी तर आपण करायचीच आहे. तुमची जशी परंपरा आहे तुम्ही करतात त्याप्रमाणेच करायचं आहे. ज्यांना उपवास जमत नाही त्यांनी उपवास नाही केला, पण आपल्या विठू माऊलीची, श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मीची आपण सेवा मात्र नक्कीच करायची आहे. म्हणजे उपवास नाही केला तरी पण संपूर्ण 24 एकादशीचं फळ श्रीहरी विष्णू आपल्याला नक्कीच प्राप्त करून देतात. तर उद्या बुधवार भागवत एकादशी शुभ दिवस आहे. जर असं लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. तुळशीचं पान असेल तुमच्याकडं, तुळशीपत्र एखादं पान जरी टाकलं, भगवान विष्णूंचं, आपल्या विठू माऊलीचं नामस्मरण करून तुम्ही एक तुळशीपत्र जरी अंघोळीच्या पाण्यात टाकलं तरीही चालेल. आपण जे काही म्हणजे आपल्याला काही अडीअडचणी असतील, शारीरिक मानसिक त्रास असतील, संपूर्ण नष्ट होतील. या शुभ तिथींना जर आपण काही उपाय केले, सेवा केली तर नक्कीच आपल्याला फळ देऊन जातात. म्हणून उद्या अंघोळीच्या पाण्याचा हा उपाय नक्की करा. तुमचे लहान लेकरं असतील, किरकिर करताय, चिडचिड करताय, काही ना काही आता आरोग्य नीट राहत नसेल कोणाचं, म्हणजे आता उन्हाळा सुरू आहे, काही ना काही उष्णतेचा त्रास असेल, तर उद्या अंघोळीच्या पाण्यात नक्की एक का होईना तुळशीपत्र टाका, चिमूटभर हळद टाका आणि त्या पाण्याने आपण आंघोळ करायची आहे. नंतर आपल्या तुळशी माऊलीची सुद्धा सेवा करायची आहे. बघा, उद्या भागवत एकादशी, चुकून सुद्धा तुळशीला हात लावू नका. म्हणजे पूजेसाठी हात लावू शकतो पण तुळस वगैरे तोडू नका, मंजुळा तोडू नका. आधीच तोडून ठेवल्या असतील तर अतिउत्तम, नाही तोडलेल्या असतील तर तुम्ही फुलवाला दादाकडून तुम्ही विकत आणल्यात तरीही चालेल. तुळशीपत्र आपल्याला उद्या तुळशीपत्राची सेवा करायची आहे श्रीहरी विष्णूंच्या चरणी. तर उद्या छान अशी तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरात असतेच आणि असायलाच हवी. उद्या छान असा पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने, गाईचं दूध येत असेल तुमच्याकडं, पुडीचं असलं तरीही चालेल, तापवायच्या आधी थोडंसं वाटीत काढून घ्या आणि चमच्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला किमान 11 वेळा 21 वेळा आपल्याला मंत्र जपत भगवान विष्णूंना आपण दूध अर्पण करायचं आहे. म्हणजे दुधाचा अभिषेक घालायचा आहे. नंतर स्वच्छ पाण्याने घाला आणि छान असं पिवळं कापड अंथरून, लाल जरी असेल देवघरात अंथरलेलं स्वच्छ कापड अंथरा, थोडीशी रास करा तांदळाची किंवा तुम्ही तुळशीची पानं जरी टाकली तिथं आसन म्हणून तरीही चालेल, किंवा तुम्हाला तांदळाच्या राशीवर देवांना स्थापन करायचं असेल, विठू माऊलीची, रुक्मिणी मातेची मूर्ती असेल, अशाच पद्धतीने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपत दुधाने अभिषेक घालायचा आहे. नंतर स्वच्छ पाण्याने आणि तांदळाच्या राशीवर किंवा आपण तुळशीपत्रांवर आसन देऊन त्यांना विराजमान करायचं आहे, स्थापन करायचं आहे. छान चंदन किंवा हळदी कुंकू ओलं करून लावायचं आहे. उद्या तुळशीपत्र एक का होईना तुळशीपत्र भगवान विष्णूंना नक्की अर्पण करा. तुमच्याकडं बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठू माऊली, रुक्मिणी मातेची असेल, लक्ष्मी नारायणाची असेल, फोटो असेल, आपल्याला एक का होईना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. 21 वेळा हाच मंत्र बोला, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः,
आणि ते विठू माऊलीच्या चरणी तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। दुसऱ्या दिवशी ते तुळशीपत्र तुम्ही तुमच्या पॉकेटात किंवा तुमच्या तिजोरीत जरी ठेवलं तरीही चालेल। धनधान्याला कधी कमी नाही पडणार। किंवा तुम्हाला जर निर्माल्यात टाकून द्यायचं असेल तरीही चालेल, किंवा तुमची मुलं वगैरे चिडचिड करत असतील, तुमचा स्वभाव रागीट असेल किंवा पतिदेवांचा खूप काही केल्या त्यांचा स्वभाव शांत होत नसेल तर ते तुळशीपत्र तुम्ही त्यांना खायला दिलं प्रसाद स्वरूप तरीही चालेल। स्वभावात खूप फरक जाणवेल तुम्हाला। बघा, दर महिन्याला 2 एकादशी येतात, हाच उपाय केला, देवाजवळचं एक तुळशीपत्र खायला जरी दिलं तुम्ही प्रसाद स्वरूप, खूप स्वभावात फरक पडतो, शांतता येते, मन निर्मळ राहतं। बघा, करून बघा हा सुद्धा उपाय। उद्या पिवळी फुलं देवांना नक्की अर्पण करायची आहे। माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करा। 11 वेळा जरी तुम्ही ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः, माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे, पायापासून डोक्यापर्यंत या मंत्राने माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे कुंकवाचा। बघा, छान अनुभव येईल तुम्हाला महिलांनो। या शुभ तिथींना जरूर माता लक्ष्मीला कुंकवाने अभिषेक करावा, म्हणजे कुंकुमार्चन करावं। उद्या पिवळी केळी असेल तुमच्याकडं, केळी नक्की घेऊन या। 1-2 केळांचा, 6 केळांचा किंवा डझनभर केळांचा नैवेद्य आपल्या देवांना दाखवायचा आहे। नंतर ते केळं तुम्ही लहान लेकरांना वाटून दिले, खूप छान। बघा, घराचं गोकुळ होईल। तुमच्या लेकरा बाळांवर कधीच कुठलं संकट येणार नाही। काही संकट असतील, अडीअडचणी असतील, ते सुद्धा निघून जातील। किंवा घराजवळ, तुमच्या घराजवळ रुक्मिणी मातेचं, विठू माऊली रुक्मिणी मातेचं मंदिर असेल किंवा आपल्या स्वामी मंदिरात गेला तुम्ही आणि तिथं जरी थोड्याशा केळांचा नैवेद्य दाखवला आणि नंतर ते केळं इतरांना दान म्हणजे प्रसाद स्वरूप दिली तरी पण चालेल। उद्या छान दिवस आहे, पिवळं दान नक्की करायचं आहे तुम्हाला। जे पेढे वगैरे दान करायचे असतील पिवळे, खूप त्रासात असाल तर मी म्हणेल उद्या केळांचा नैवेद्य जरूर दाखवा। देवघरात जरी दाखवलं ना, अगदी 2 केळं असले आणि एका केळाचे तुम्ही लहान लहान तुकडे केले आणि लहान लहान लेकरांना जरी तो प्रसाद स्वरूप दिला ना, ते लेकरांच्या, म्हणजे ज्या लेकरांच्या हातात प्रसाद पडतो बघा, ते लेकरं किती खुश होतात आणि ती खुशी आपल्याला नक्कीच प्राप्त होते। देव कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपली मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करून जाता। आपल्या लेकरा बाळांवर काही संकट असतात तर दूर करून देता। म्हणून अशा तिथींना लेकरांना नक्की असा प्रसाद द्यायचा, थोडा का होईना द्या, पण नक्की लेकरांना प्रसाद स्वरूप नक्की उद्या केळी वाटायची आहे। मग तुम्ही मंदिरात वाटा किंवा घरात दाखवा। तुमच्या आजूबाजू लहान लेकरं असतील, तुम्ही केळांचा प्रसाद वाटला, अख्खे केळं द्या किंवा लहान लहान तुकडे करून जरी मुलांना दिले तरीही चालेल, पण उद्या केळांचा प्रसाद दाखवून तो प्रसाद इतरांना नक्की वाटा। उद्या तुळशीजवळ दोन्ही वेळेला तुपाचे दिवे नक्की लावा महिलांनो। नाही जमलं किमान संध्याकाळी तुम्ही जरी ऑफिसवरून उशिरा आलेल्या असाल तरी थोड्या वेळ का होईना तुपाचा दिवा आपल्या तुळशी मातेजवळ नक्की लावा। आणि तुळशी मातेला हळदी कुंकू सकाळीच पूजा करून घ्या आणि तुळशीला एखादा चमचाभर गाईचं दूध अर्पण करा, थोडंसं पाणी अर्पण केलं। भगवान विष्णूंना ज्या पाण्याने अभिषेक घातलेला असेल, ते तीर्थ असेल, ते तुम्ही तुळशीला टाकलं तरीही चालेल आणि चमचाभर दूध ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुळशी आईला चमचाभर का होईना दूध अर्पण करा। हळद कुंकू फुलं अक्षता वाहून छान पूजा करायची आहे आणि एक का होईना दिवा 1 वेळेला जरी लावला संध्याकाळी, सकाळी जमलं तर सकाळी पण लावा। आता नाहीच जमलं, सगळ्याच महिला घरी असतील, ऑफिसला गेलेल्या असतील, त्यांना नाही जमलं, संध्याकाळी येऊन जरी लावला आणि ज्या महिला घरी असतील त्यांनी नक्की दोन्ही वेळेला तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे। अगदी थोडा वेळ चालला तरीही चालेल, पण उद्या दोन्ही वेळेला तुपाचा दिवा नक्की लावा। आणि आपल्या देवघरात सुद्धा छान असा दिवा धुवून घ्यायचा आहे, दुहेरी वाट टाकायची आहे। तिळाचं तेल टाका, तिळाचं तेल नसेल, जे तेल असेल तुमच्या घरात ते टाका आणि त्या दिव्यात तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 2 लवंगा, एखादी कापराची वडी असेल तरी टाकून द्या। बघा, त्या वासाने माता लक्ष्मी धावत येईल। लक्ष्मी देवीला हळद प्रिय आहे, कापूर प्रिय आहे आणि लक्ष्मी मातेला प्रिय आहे त्या म्हणजे लवंगा। म्हणून या शुभ तिथींना या वस्तू टाकून आपण जर दिवा लावला तर आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतात। कितीही कठीण त्रास असेल तुमच्या मागे, मुलाबाळांविषयी काही टेन्शन असेल, चिंता असेल तर संपूर्ण नष्ट होईल। देव कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन, आपले विठू माऊली आपले स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुमची मदत नक्की करून जातील।
नक्की हा उपाय करा, असा एक दिवा नक्की लावा. आणि उद्या देवघरात आपल्याला नैवेद्य मी तुम्हाला सांगितलंच, केळांचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्याचबरोबर गुळाचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. थोडासा गुळ घ्यायचा आहे, एखाद्या वाटीत ठेवा आणि नुसत्या गुळाचा जरी नैवेद्य दाखवला तरीही चालेल, पण गुळाचा नैवेद्य नक्की दाखवा. आणि नंतर तुम्ही संध्याकाळी तो गूळ सगळ्यांना वाटला तुम्ही थोडा थोडा तरीही चालेल, पण प्रसाद स्वरूप गुळाचा नैवेद्य जरूर दाखवा. बघा, गुळाने भगवान विष्णू खूप प्रसन्न होतात आणि ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते ते घर सोडून माता लक्ष्मी कधीच जात नाही. अनुभव नक्की येतील. गुळाचा नैवेद्य जरूर दाखवा. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर नक्की उद्या पिंपळाला पाणी अर्पण करा. स्पर्श नाही केला तरीही चालेल, लांबून पाणी अर्पण करून द्यायचं आहे. एखादा दिवा लावता आलं तर दिवा लावून द्या. दिव्यात काही नाही टाकलं, आपण आपल्या देवघरात दिव्यात टाकलेल्या आहे वस्तू, देवांपर्यंत आपली सेवा गेलेली आहे. तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली एखादी मातीची पंती दुहेरी वाट टाकून किंवा तुपाचा दिवा लावला तुम्ही फुलवाट टाकून तरीही चालेल. एक दिवा पिंपळाखाली पण लावून द्या. नमस्कार करा. तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या असतील 21 अकरा, तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपत तुम्ही प्रदक्षिणा घातल्या तरी चालेल, पण स्पर्श करू नका. आणि एक गुळाचा खडा बरोबर घेऊन जा आणि त्या पिंपळाखाली सुद्धा एक गुळाचा खडा ठेवून द्यायचा आहे. जसा जसा गुळाचा खडा किडे मुंग्या खातील तसं तुमच्या जीवनातून जे काही दुःख संकट अडीअडचणी असतील ते आपोआप दूर होतील. लक्ष्मी नारायण मार्ग काढतील. बघा, उद्या पिंपळाचं पूजन नक्की करा. स्पर्श नका करू, फक्त ही सेवा करून तर या. एक गुळाचा खडा उद्या पिंपळाखाली ठेवून तर या. त्याला गोमाता दिसली तर छोटीशी चपाती, त्यात थोडंसं तूप लावायचं आणि गुळाचा खडा ठेवून स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं. पण रोज नाही गोमाता मिळत, मग अशा शुभ तिथींना तरी एक ताजी छोटी जरी चपाती घेतली तुम्ही, त्याला थोडंसं गाईचं तूप लावायचं आणि एक छोटासा गुळाचा खडा ठेवून ते गोमातेला हा नैवेद्य प्रसाद जरूर खाऊ घाला. स्वतः नमस्कार करा. बघा, सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. त्याचबरोबर उद्या विठू माऊलीला बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठ्ठल रुक्मिणीची असेल, तुमच्याकडं जेवढी तुळशी पत्र असतील तेवढी हातात घ्यायची आहे. मनातील इच्छा बोलायची आहे आणि तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावली नाही जमलं तुम्हाला यूट्यूबवर तरी नक्की ऐकायचं आहे तुम्ही. आणि तुमच्याकडं जेवढी तुळशी पत्र असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत एक एक तुळशी पत्र विठू माऊलीला किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला नक्की अर्पण करा. एक जरी तुळशी पत्र असेल ना तरी नक्की अर्पण करा. चुकून सुद्धा उद्या तुळस तोडू नका. तुम्हाला तुळस लावायची असेल महिलांनो, छान दिवस आहे, बघू नका, छान एखादं तुळशीचं रोप उद्या नक्की लावून टाका. असेल अजून लावायचं असेल तर नक्की लावून टाकायचं आहे उद्या. संसारिक अडचणी दूर होण्यासाठी भागवत एकादशीचं व्रत करणं खूप शुभ फलदायी ठरतं. म्हणून ज्या सेवा मी आता सांगितल्या त्या नक्की करा. जेवढ्या जमेल तेवढ्या नक्की करा. एक गुळाचा खडा पिंपळाखाली पण नक्की ठेवून या आणि देवघरात सुद्धा गुळाचा नैवेद्य दाखवा. बघा, खूप शुभ अनुभव येतील. मुलं लांब जरी राहतात, आईवडिलांना चिंता असते की आपली मुलं लांब राहत आहे, अडीअडचणी असतात, मुलांच्या पाठीमागे घरात लग्न कार्य होत नसतील, मुलगा किंवा मुलगी मोठी झालेली असेल, काही ना काही अडचणी येत असतील, कुंडलीत जमत नाही किंवा होतंय लग्न जुळतंय असं वाटतं आणि काही ना काही कारणावरून लग्न मुडतंय. मग अशा वेळी काय करायचं? भागवत एकादशी आहे. आईवडिलांनी जरी सेवा केली ना, चिमूटभर हळद घ्यायची आहे. उजव्या हाताच्या चिमटीमध्ये हळद बसेल तेवढी हळद घ्यायची आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मीला तुमची इच्छा बोलायची आहे की माझ्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नातील सर्व अडथळे दूर होऊ दे. आणि ती हळद आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ किंवा विठू माऊली रुक्मिणी मातेच्या मूर्तीजवळ अर्पण करायची आहे आणि त्या हळदीवर एक तुळशी पत्र अर्पण करायचं आहे. बघा, 1.25 महिन्याच्या आत तुमचा मुलगा असू दे किंवा मुलगी, लग्न नक्की जुळून येईल. योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी तुमचं घरातलं मंगल कार्य नक्की घडून येईल. निर्विघ्नपणे लग्न पार पडेल आणि सुखाचा नक्कीच संसार होईल. म्हणून हा चिमूटभर हळदीचा उपाय नक्की करून बघा. आईवडिलांनी केला किंवा मुलामुलींनी केला तरीही चालेल. त्या हळदीवर एक तुळशी पत्र नक्की ठेवायचं आहे. सोन्यासारखा अनुभव येईल.
तर आता ह्या सेवा सांगितल्या मी तुम्हाला भागवत एकादशीच्या, जेवढ्या होईल तेवढ्या नक्की करा. काही नाही, साध्याच सेवा सांगितल्या आहे, सगळ्यांनी नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब